सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून. पोती कशाला वाजत होतास तू? देवाने तुम्हाला सुबुद्धी द्यावी म्हणून. यू गेट आउट ऑफ हिअर यू मिडल क्लास. नाही तसं नाही मामा, ऍक्च्युली घरात शांती नांदावी म्हणून मी वाचत होतो. सध्या टीव्ही वरती एक मालिका चालू आहे, सासू खट्याळ सून नाठाळ. त्यांना ती मालिका दाखवायची. येस. तुला ना कुठल्या तरी रियालिटी शो मध्ये भाग घ्यायला पाहिजे. त्याने काय होईल? अगं बऱ्याच लोकांना संधी मिळेल ना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याची. गुड आयडिया. नमस्कार. नमस्कार. मी संदेश टाकळे. आम्ही मराठी. माझ्या सासूबाईंसारखी सासू आहे ना, तुम्हाला जगात शोधून सुद्धा सापडणार नाही हो. क्या बात आहे. उत्तम तालीम झाली. आता कॅमेरा समोर खरं मत सांगा. अगे चल निघतोय मी, ऑफिसला उशीर होतोय मला. थांबा, डबा घेऊन जा आधी. बाबा कधी देणार होती? संध्याकाळी. घेऊन जा, आता आम्हाला शिळी भाजी खायला लागेल. बरं कोणती भाजी आहे? भोपळ्याची. अरे म्हणजे शिळीच आहे, काल रात्री जेवणात भोपळाच होता ना. काल रात्री दुधी भोपळ्याची भाजी आहे, ही आज लाल भोपळ्याची भाजी. अगं पण भोपळाच ना. आईला शाळेपासून ना हा भोपळा माझ्या मागे हात धुवून लागला. भात पुसा आणि मग भाजी खा. अहो काय हे शर्टाची बटणं कशी लावले? ट्रेनच्या गर्दीत होतील का सर? काय नीट होतील. स्नेहलच्या सासूनी बघितलं म्हणेल काय बावळं ध्यान दिसतंय. काय कोण बोलणार आहे? आई सॉरी. अगे शर्टाची बटणं लावते मी. अरे गणपती आले वाटतं आता. म्हणजे तूच बोलली होतीस ना ही गणपतीला येणार आहे म्हणून. गप्प बसव तुम्ही. का ग सकाळी सकाळी का आलीस? तुमच्या दोघांचाही मोबाईल लागत नाहीये घरचा. तो बघ कसा ठेवलाय फोन. आनंदाची बातमी देण्यासाठी मला खास यावं लागलं इथे. आनंदाची बातमी. अभिनंदन, तू आजी होणार आहे. बाबा तसं नाहीये. काय ना काल माझा ना इंटरव्ह्यू झाला टीव्ही साठी. काय सांगतेस? कुठला कार्यक्रम? तुझा आवडता कार्यक्रम. कुठला कार्यक्रम? सासू खटाळ सून नाठाळ. शाबास. आता चाळीतल्या सगळ्या बायकांना सांगते आणि तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांना सांगा. आधी ऑफिसला तर जाऊ दे. निघा. निघा काय निघा, ही शर्टाची बटणं सगळी उलटी पालटी करून ठेवली. जाऊ दे, ट्रेन मध्ये सगळे नीट होती. स्नेहा, अरे तेच म्हटलं, हे अजून कसं हिच्या मागे मागे आले रे. काय यांना घेऊन जाऊ? तुम्ही निघा ऑफिसला. बाबा मला दुपारी डबा लागतो ना जेवायला. हा हा येतो हा मी. स्नेहा घरी चल लवकर. का म्हणजे काय? अगं ज्या कार्यक्रमासाठी तू इंटरव्ह्यू दिलास त्याच कार्यक्रमासाठी आता मामा इंटरव्ह्यू देणार आहे. काय? हा तर मॅडम मला सांगा, तुमच्या सुनेबद्दल तुमचं काय मत आहे? माझी सून खूप खूप चांगली आहे, तुम्हाला सांगतो. फारच छान आहे, फारच. करेक्ट. पण मी प्रश्न मॅडमना विचारतोय, त्यांनाच उत्तर देऊ दे. प्लीज. येस येस. मला सांगा, तुम्हा दोघींचं आपापसात पटतं? आता पटण्यासंबंधी बोलायचं तर अतिशय चांगलं पट्ट, मी तुम्हाला सांगतो. फारच छान पट्ट दोघींचं. म्हणजे काय तुम्हाला सांगू. सर, मी मॅडमला प्रश्न विचारलाय की नाही? हो मला उत्तर दे. अहो, त्या सुद्धा हेच उत्तर देणार नाही का ग? इट्स ओके. हो हो म्हणाली बघा, हो म्हणाली की नाही. त्या हो म्हणू दे, नाही म्हणू दे, पण त्यांना म्हणू दे. तुम्ही नका प्लीज बोलू. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुमची सून खूप आज्ञाधारक आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आता इतर सुनांच्या कंपॅरिझन मध्ये कमालीची आज्ञाधारक आहे, तुम्हाला सांगतो. अत्यंत आज्ञाधारक आहे आमची सून. म्हणजे कळलं मला सर, पण मॅडमना बोलू दे, मी त्यांना विचारतोय. ओके, नो प्रॉब्लेम. मला सांगा, आज्ञाधारक आहे का? हो, माझी सून ओबिडियंट आहे. म्हणजे आज्ञाधारक. तेवढं कळतं मला. तेवढं मला कळतं, कारण त्याशिवाय मी चॅनलमध्ये काम करत नसतो ना. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. पण काय आहे की सारखं आम्ही मराठी म्हणून हे इंग्रजीचं मराठीत भाषांतर करून सांगितलं फक्त, बस. इट्स ओके. बरं, थँक्यू. पण आता प्लीज एक शब्द तोंडातून बाहेर काढू नका. मॅडमला बोलू दे. हा मॅडम, तुम्ही म्हणताय तुमची सून आज्ञाधारक आहे. उदाहरणार्थ मी जेव्हा तिला माहेरी जा असं म्हणते तेव्हा माझं वाक्य संपायच्या आत ती माहेरी पोचलेली असते. अत्यंत गमतीत म्हणते हे सगळं. फारच गंमतशीर स्वभावाचा. खरं म्हणजे आमच्या सुनेला माहेरी जायला अजिबात आवडत नाही. ती नेहमी इथे असते. हो की नाही का उरसाली? बघा, हो म्हणाली, हो म्हणाली. बघा, म्हणू दे हो किंवा नाही, त्यांना म्हणू दे ना प्लीज. साहेब तुमच्या पाया पडतो, मॅडमला प्लीज बोलू दे. मॅडमला बोलू दे. पण त्याच बोलतात ना मगाचपासून. आणि मिस्टर टाकळे, तुम्ही मगाचपासून काय टाकळी लावले? मॅडमना बोलू दे, मॅडमना बोलू दे. काय चाललंय? त्या नाही बोलत आहेत, तुम्ही बोलताय. त्यांना बोलू दे, कारण हा कार्यक्रम बायकांचा आहे. तुमच्यासाठी आपण वेगळा प्रोग्राम करू. कोणता? जावई आगाऊ, सासरा टाकाऊ. हे काय नाव आहे का नाव म्हणजे काय हो का? कार्यक्रमाचं? प्रत्येक कार्यक्रमाचं नाव असतं ना. संपला का तुमचा इंटरव्ह्यू? संपला का? नाही, मॅडम थोडा बाकी आहे. पण जेव्हा साहेब ऑफिसला जातील ना,
तेव्हा आपण सेपरेट मध्ये भेटू. काय? म्हणजे तुम्ही एकांतात मला भेटा. म्हणजे कन्फ्युज केलं तुम्ही मला. अहो, काय बोलतोय तू? इट्स ओके आय अंडरस्टँड. मॅडम तुम्ही समंजस आहात, पण तुम्ही मला कन्फ्युज केलं. गमगा टाळी कशाला वाजवते? त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं की खाना तयार है. ही शकू जरा हल्ली जादा झाली नाही रे. ते जाऊ दे, ते एवढं काय महत्वाचं नाही. मला आधी सांगा, ममा कशी काय तयार झाली इंटरव्ह्यू साठी? हा म्हणजे तुझ्या मामानं स्नेहानं दिलेला इंटरव्ह्यू ऐकला, म्हणजे तिला कळलं की स्नेहा खूप छान बोलले तिच्याबद्दल. मग ती म्हणाली मी देते इंटरव्ह्यू. हो. ममाई खूप छान बोलली स्नेहाबद्दल, म्हणजे तुम्ही तिला मदत केली तर? हो तुला कसं कळलं? म्हणजे काय, आम्ही चोरून ऐकत होतो ना. हो पण एकंदर या सगळ्या प्रकरणाचा आपल्या या घरातल्या सिच्युएशन वरती कसा परिणाम होतो ते महत्वाचं नाही. ओ थँक्यू मिस्टर टाकळे. किती कॉम्प्लिमेंट्स द्याल मला. ओ माय गॉड. थँक्यू सो मच. थँक्स डिअर. बाय. तो अँकर तर भलताच खुश आहे माझ्यावर. हो अरे बापरे, टेन्शनच आलं मला. कम ऑन हबी. माझ्यावर म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूवर. हा मग ठीक आहे. पण मामा, तू काय मस्त इंटरव्ह्यू दिलायस ग. स्नेहा केवढी खुश आहे तुझ्यावर माहितीये? रिअली? कुठे आहे, कुठे ती? आले. अभि तो अँकर माझ्यावर इतका खुश आहे, माझी इतकी तारीफ करत होता. माझी पण म्हणजे आता एवढ्यात तर माझी तारीफ करत होता. तो काय म्हणाला माहितीये, तुमच्या सासू सुनेची काय जोडी आहे, आमचा कार्यक्रम कुठच्या कुठे जाणार आहे. कुठच्या कुठे म्हणजे डब्यात नाही ना? डॅड, तो म्हणाला तुमच्यासारखी सून लाभली हे तुमच्या सासूचं भाग्यच. हो असं म्हणाला? हो. मला तर म्हणाला तुमच्यासारखी सासू लाभली हे तुमच्या सुनेचं भाग्य. वा, पक्का चॅनल वाला आहे. येस. नाही पण काही का असे ना, या प्रोग्राम मुळे एक बरं झालंय, ते म्हणजे तुम्ही दोघी परत एकमेकींशी बोलायला लागलात. कम ऑन अभि, आम्ही काय एकमेकींच्या शत्रू आहोत? नाही म्हणजे तुम्ही सतत एकमेकींशी भांडत असताना म्हणून म्हटलं. हे आमचं भांडण म्हणजे काय भांडण आहे? इट्स फन. हो की नाही सुनबाई? बघा तरी सासूबाई, तिच्यावर रागवायचा मला काय अधिकार नाही, आणि यांच्या रागवण्यावर भडकण्याचा मलाही काही अधिकार नाही. मी तर अशा सासवा पाहिलेल्या आहेत की सुनेला उठता लात आणि बसता बुक्की घालतात. आणि मीही अशा सुना पाहिल्या ज्या सासूला झोपेची गोळी देऊन कायमच झोपवतात. तसं तर आम्ही काही केलं नाही ना. जे अजिबात नाही. हा आता जेवून घेऊया. वृषाली ये बस. आणि समजा मी तिला लाडाने असा एक थपाटा मारला, अगं, सावकाश, ती काय सहन करणार नाही? आणि समजा मी जर सासूबाईंना उद्या ढकलून दिलं तर त्या काय माझ्यावर चिडणार आहे? हो की नाही सासूबाई? अगं सावकाश. तू इकडे मागे. लाईव्ह शो. अगं शोभदे, तुझ्या मुलीचा प्रोग्राम कधी आहे टीव्हीवर? 7:30 वाजता आहे. ए, आम्ही येणार होतो सगळ्या बघायला. या पण येताना मेकॅनिकला पण घेऊन या. टीव्ही मेकॅनिक? हं. तो कशाला बघेल तुझ्या मुलीचा प्रोग्राम? अगं टीव्ही चालू नाहीये, बंद पडलाय म्हणून. अगं एवढंच ना, मग बबनला पाठवते ना आमच्या. तुझा भाऊ टीव्ही दुरुस्त करतो. इश्य, सगळं रिपेअर करतो तो. हो. अगदी माणूस सुद्धा रिपेअर करेल. बघच तू. केस आहेत, कधी येणार? ना ग, नाही तर फोडून टाकेन मी तुला आता. कार्यक्रम बघायला पडायला पाहिजे मला, नाही तर. तू काय वेड्यासारखी एकटीच बडबड करतेस? अहो टीव्ही लागत नाही, मला स्नेहाचा कार्यक्रम बघायचा आहे. रिमोट दाखव. या. हे बघ. लागला नाही करतो ना. हे बघ. काय कसं लागत नाही? हा बघ. काय करतोय? हा बघ. हे सगळं करून झालंय माझं. हो, मग तू एक काम कर, नवस कर. गप्प बसा. त्या जाधवबाईंचा भाऊ येणार आहे, बबन. घोडा अजून कसा उगवला नाही ते जाणे. हॅलो. तू ऐकलंस का मी काय बोलले ते? नाही टेन्शन घेऊ नका आंटी, त्याची आपल्याला सवय झाली आहे. काय मेकॅनिकचा ना धंदाच असा असतो. पैशांच्या आधी लोक शिव्यात देतात.
बोला तुम्हाला कोणत्या शिवाय द्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला काय दुरुस्त करायचंय? तुझे केस लांब आहेत. केसाळ फॅमिली हे वाटतो कधी कधी तुमचा काय नाही केसांचा कधी करणार आहे कोणच दुरुस्त काय करायचंय? टीव्ही टीव्ही तिकडचं. हात लावायचे 500 घेईन. हात कशाला लावतोस? डायरेक्ट दुरुस्तच करणार. हात काय कुठेही लावू शकतो. हे बघ मी सुद्धा लावतो हात. हो कोणी मॅनेजर बनवलं हो ना? हे जास्त शहाणपणा करू नकोस हा. कामाला आलास ना ते कर आधी. हो माझ्याशी जरा अदबीने बोला नाहीतर आम्ही चाललो. ए थांब 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 थांब. अहो जरा थांबा ना तुम्ही. शिका शिका आंटीकडनं काहीतरी शिका. हे तुझ्याकडनंच शिकतो. कामाचं घे मनावर. स्कूटरचा आवाज कसा काय येतो? स्कूटरची जाहिरात चालू आहे ना टीव्हीवर. ते कुठे काय दिसतंय म्हणून तर तुला बोलवलंय ना. बोनेट उघडावं लागेल. बोनेट बोनेट क्लच चेक करावं लागणार. क्लच थांबा हो जरा. काय निघालच घरी? नाही थांबा. टीव्ही आणा इकडे. कसा काढणार आहे? हो हा नाही हो तो टीव्ही. आम्ही चालायचं. येस. कशाला बोलवलंस तू? जरा डावा बदला करा. हे बघ उजवा बदला. अरे काय करतोयस तू? ओव्हरफ्लो आहे का बघतोय. वरती काय स्कूटर आहे का ओव्हरफ्लो बघायला? झाला ठेवा खाली. ठेवा. इकडे नाही हो जागेवर ठेवा. मग आधी सांगायचं नाही का? काय प्रॉब्लेम काय झाला होता? कार्बोरेटर मध्ये कचरा होता. कार्बोरेटर? कोण आहेस कोण तू? स्कूटर मेकॅनिक. अभि 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 मला तुला काहीतरी सांगायचंय. तू न सांगताच मला ते कळलंय. काय म्हणजे त्या टाकल्याने तुला फोन केला होता? म्हणजे माझ्या आधी तू त्याला सांगितलंस? मग कोणाला सांगणार? हा घोटाळा त्याच्यामुळेच तर झालाय. काय म्हणजे तुला होणाऱ्या बाळाचा बाप मी नाही? बाळ? कुठलं बाळ? तुला हो घातलेलं. काय मला बाळ हो घातलं आणि मलाच माहित नाही? अगं मग तू आता कशाबद्दल बोलत होतीस त्या टाकळीचं नाव घेऊन? अरे त्याला दिलेल्या इंटरव्ह्यू बद्दल. तुला एवढं टेन्शन आलंय? हो अभि 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 तो इंटरव्ह्यू आहे ना टेलिकास्ट होता कामा नये. अगं पण तू तर एवढं सगळं चांगलं बोललीस ना मामाबद्दल. आता हो मग पण ते त्या चोरून ऐकत होत्या तोपर्यंत त्यांची पाठ होताच मी त्यांच्याबद्दल जे काही बोलले ना ते जर त्यांनी पाहिलं तर लवकरच तुला परत लग्न करावं लागेल. तुझ्याशीच? दुसऱ्या कोणाची तरी. कारण तोपर्यंत सासूबाईंनी मला विहिरीत ढकलून दिलं असेल. अभि अगं पण आपल्या घरात कुठे विहीर आहे? बाबू तू लवकरच त्या टाकऱ्यांना फोन कर आणि सांग लवकर. तू काही न बोलता त्याला सगळं कळलंय. वा 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 मी वाचले 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 वाचले. ए त्याचा नंबर नॉट रिचेबल येतोय. काय अभि मी लवकरच तुला विहिरीत पडलेले दिसणार. अरे टाकळे तुझी घंटी वाजते. अरे माझी नाही मोबाईलची वाजते. थांब. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहे तो सध्या उपलब्ध नाहीये. अरे तू कॉल का नाही उचलला? वेडेस काय या घरातल्या सुनेचा फोन होता. ती म्हणते तिचा इंटरव्ह्यू टेलिकास्ट करू नका म्हणून. मग आता काय करायचं? काय करायचं काय तिला काळ्याच्या सासूचा इंटरव्ह्यू घ्यायचा पळत सुटायचं. अरे हॅलो मॅडम. हॅलो मिस्टर टकले. हॅलो बसा बसा प्लीज. हा तर मग सुरू करूया. हे काय हे तुम्ही काल माझा इंटरव्ह्यू घेतला ना? नाही नाही मॅडम कालचा इंटरव्ह्यू अर्धवटच राहिला. काय तुमचे मिस्टर कमर्शियल नसलं ब्रेक लावत होते त्यामुळे तुमचं सुनेबद्दलचं मत आम्हाला कळलंच नाही. रेकॉर्डच झालं नाही. पण काल मी जे काही तुम्हाला सांगितलं ते माझं माझ्या सुनेबद्दलचं खरं खरं मत होतं. पण मॅडम हे सगळं गुडी 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 होते असं नाही वाटत तुम्हाला? व्हॉट गुडी गुडी? जर माझी सून माझ्याबद्दल गुडी गुडी बोलली असेल तर मी तिच्याबद्दल बॅड का बोलू? अहो पण मॅडम तुमची सून तुमच्याबद्दल काय काय बोलली तुम्हाला काय माहिती आहे का? मी ऐकलं ना ती काल काय काय बोलली ते. ठीक आहे आता मला काय बोलायचंच नाही. ते तर उद्या म्हणाल की चॅनलवाले सासू सुनेमध्ये भांडण लावतात म्हणून. ओके चल पॅकअप चल. एक मिनिट मिस्टर टाकरे. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी
लपवताय? नाही काय असं काही नाही, ऍब्सोल्युटली काहीच नाही मॅडम. पॅकअप चला. नो 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 1 सेकंड प्लीज टेल मी काय एक्झॅक्टली काय बोलली माझी सून माझ्याबद्दल? तसं फार सिरियस नाहीये, तुम्ही टीव्हीवरच बघा ना. ठीक आहे ओके गो. म्हणजे हो सिरियस आहे मी, माझं ऐका. तुम्ही बसा ना, खरंच सिरियस आहे मला सांगा. आता का? हे खरंच तुम्ही ऐका मी काय म्हणतोय, तुम्हाला लक्षात येत त्यातला. बसा ना. टेल मी. मला सांगा, तुम्ही तुमच्या सुनेला मिडल क्लास असं तर म्हणत नाही ना? हे असं म्हणाली ती माझ्याबद्दल? हो चला येतो मी. 1 सेकंड. मग मलाही तिच्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगायचंय. बोला मॅडम. पण काय या आठवड्यातला सासू ऑफ द वीक पुरस्कार तुम्हालाच मिळाला पाहिजे. आय टेल यू माझ्या सुनेचे मी तुम्हाला काय काय किस्से सांगू. एक तर तिला काही येत नाही, हाय सोसायटीचा आणि तिचा काही संबंधच नाही. मला सांगा, तुमच्या मुलाचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज झालंय का? ते काय वेगळं सांगायला हवं? तुम्ही तिला पाहिलंय ना? मग मला सांगा, हे असलं अजागळ ध्यान कुणी अरेंज्ड मॅरेज करून घरी आणेल का? नाही, पण रूपाने नसले तरी बुद्धीने खूप ग्रेट वाटतं ना बहिणी. बुद्धी माय फुट. तिचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. नो कनेक्शन व्हॉट्सो एव्हर. तिच्या इतकी ढ मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नाही. तरी नाकावर तोरा किती, सारखी माझ्या बरोबर वाद घालत असते. ती एक नंबरची ॲरोगंट, मॅनरलेस आणि उर्मट सून आहे. कळलं? मिसेस खन्ना, मेरा इंटरव्यू जरूर देखना. हाँ प्लीज, जस्ट डोंट मिस इट डियर. ओके बाय. काय ग, कोणाला फोन करत होतीस? अहो म्हणजे काय, उद्या माझा इंटरव्ह्यू आहे ना. माझ्या सगळ्या किची पाटीच्या फ्रेंड्सना मी फोन करून कळवलंय. आणि हो, आपण सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू एकत्र बसून बघायचा या. हो म्हणजे काय बघायचं, म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांनी बघायचा. येस. बघा तरी तुमच्या सुनेने काय अकलेचे तारे तोडले ते. ओ या, सुनेने अकलेचे तारे तोडले का बायकोने अकलेचे तारे तोडले? काय रे? डॅड मेलो, साफ मेलो. अरे काय झालं? बरा तर दिसतोयस, काय झालं? अहो दिसत असेल, पण बहुतेक एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मरणार. का रे? का म्हणजे काय, स्नेहा आहे ना, स्नेहा, ती इंटरव्ह्यू मध्ये मामाच्या बरोबर विरुद्ध बोलली आहे. नमस्कार, मी संदेश टाकळे. आम्ही मराठीच्या सासू खट्याळ सून नाठाळ आपल्या नाठाळ या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत आज राज माचीकर यांच्या सुप्रसिद्ध सुनबाई. नाव काय तुमचं? त्या सुप्रसिद्ध सुनबाई स्नेहल राज माचीकर. आपण त्यांना विचारूया. स्नेहलजी, मला सांगा, तुमच्या सासूबद्दल तुमचं काय मत? माझ्या सासूबाईंसारखी सासू आहे ना, तुम्हाला जगात शोधून सुद्धा काय बघताय? टीव्ही. तिकडे बघा ना. आता कॅमेरा समोर खरं मत सांगा. म्हणजे तुम्हाला काय अगं वाटलं? शुभदे, मी आतापर्यंत खोटं बोलत तुझ्या होते मुलीचं सासूबद्दल? घर अगदी मोठं आहे, उगाच चिडू नका. पण कसं आहे, कुठल्याही सासूबद्दल इतकं चांगलं पण इंटरव्ह्यू काही खास नाहीये. या नियमाला माझ्या सासूबाई अपवाद आहेत. यांच्या घराला गेल्या 20 वर्षात रंग नाही लावलेला. मी सुद्धा. नाही वस्त्र लावलेलं नाहीये. मी माझ्या देवाची प्रार्थना करत असते की मला अगं, या सासूबाई पण तुझ्या मुलीची साडी अशी का दिसतेय, जरा चीपच वाटते नाही? तू जरा चिप बसशील. तू कार्यक्रम बघायला आलेस की माझ्या मुलीची उडी धुडी काढायला आलेली आहेस? कार्यक्रम बघ. हा कार्यक्रम रिपीट कधी असतो? हा कार्यक्रम तसा वाईट आहे, फार बघण्यात काही गंमत नाही, खूपच वाईट आहे. बघा बघतोय कार्यक्रम. तिच्या इतकी ढ मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नाही. माझ्या सासूबाई माझं जो काही छळ करतात, तरी नाकावर तोरा किती, सारखी माझ्या बरोबर वाद घालत असते. आय हेट यू, आय ऑल्सो हेट यू, आय किल यू, आय विल ऑल्सो किल यू. मी आधी बघते, हा इंटरव्ह्यू बघून घेते, तू काय काय बोललीस ते, आणि त्याच्यानंतर मी काय करते ते. अरे काय झालं रे? अहो काय ठरवलं होतं आणि काय झालं? हे म्हणजे हे जरा कॉंग्रॅट्स. म्हणजे या आठवड्यातले दोन्ही अवॉर्ड तुमच्या घरात आल्याबद्दल कॉंग्रॅट्स. म्हणजे या आठवड्यातली सर्वात जास्त दुःखी सून तुम्हाला 1 लाख रुपये कॅश, आणि या आठवड्यातली सर्वात दुःखी सासू तुम्हाला 1 लाख रुपये कॅश. आणि हे दोन्ही अवॉर्ड तुमच्या घरात आल्याबद्दल तुम्हा दोघा पुरुषांचं मनपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅट्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अजून एक अवॉर्ड द्यायचं राहिलंय. कोणतं? या आठवड्यातला सर्वात दुःखी अँकर. कोण? आम्ही मराठी.
भट्टम सासू भट्टम सून